नमस्कार. राजकीय क्रांती सैनिक समाज पार्टी मार्फत हे आवाहन केलं आहे की राजकीय क्रांती घडवणं गरजेचं आहे, कारण लोकशाहीचा बट्ट्याबोळ होत चालला आहे आणि त्यासाठी जनता जागृत झाली आहे. एक व्हिडिओ नेपाळ प्रधानमंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यांनी जे VIP कल्चर होतं त्याला फाटा देऊन एक समाजाच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत. नेपाळ हे छोटं राज्य आहे, छोटा देश आहे आणि तशा ठिकाणी जी मागे सामाजिक क्रांती झाली होती त्याचा परिणती या नवीन बालन शहा नावाच्या प्रधानमंत्र्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांनी VIP कल्चर रद्द तर केलंच केलं, परंतु खाजगी शाळा बंद केल्या आणि फक्त सरकारी शाळांमध्येच समान शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. कोणी VIP नाही, कोणाचेही मुलं उच्च शिक्षणासाठी विशिष्ट शाळेत जाणार नाहीत. ती क्रांती सैनिक समाज पार्टीने महाराष्ट्रात घडवण्याचं घाट घातला आहे, प्रयत्न सुरू केले आहे. आता तुकाराम ढफर यांनी त्यांचाच एक व्हिडिओ व्हायरल केला. तो व्हिडिओ आम्ही यादीतच घेतला आणि त्या महाराष्ट्रामध्ये जे सैनिक समाज पार्टीने काम केलं आहे त्याची परिणती जाणून आली. कशात? आता ज्या पोटनिवडणूक झाली, राहुरी नगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये मतदारांनी 50% अवतीभोवती मतदान केलं. म्हणजे 50% अवतीभोवती लोकांनी मतदान केलं नाही. जरी मुख्यमंत्री येऊन गेले तरी काही परिणाम झाला नाही. म्हणतात ना की गाव करेल ते राव काय करणार, त्याप्रमाणे मतदार करेल तर मुख्यमंत्री काय करणार. ते थोडेच डबुलं घेऊन आले, मतदानाच्या पेट्या घेऊन आले नाही ना. मग आता सर्व काही मतदाराच्या हातात आहे. मतदार जागृत झाला आहे. मतदाराने हा संकेत दिला आहे की तुम्ही चालवलेली निवडणूक पद्धत आम्हाला मान्य नाही, ज्याच्यामुळे लोकशाहीचा घात होत चालला आहे, ज्याच्यामुळे घराणेशाही वाढत चालली आहे, ज्याच्यामुळे परिवारवाद वाढत चालला आहे, ज्याच्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा शिरकाव राजकारणात होत चालला आहे. असे अनेक विषय येतात की किती लोकांवर, किती संसदवर किती गुन्हे दाखल आहेत तरी ते संसदेत जाऊन बसतात. असे अनेक उदाहरणं आहेत आणि विचारवंत विचार मांडतात. परंतु पर्याय फक्त सैनिक समाज पार्टीने शोधला आहे. सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाला आम समाजातील नागरिकांनी पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे ह्या जो मतदानापासून अलिप्त राहतो हा क्वालिफाईड मतदार आहे, सुशिक्षित मतदार आहे. त्यांनी ह्या लोकांना डावलण्यासाठी मतदानापासून अलिप्त राहिलेले आहेत. किती बोंबाबोंब झाली परंतु त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. म्हणून त्यांनी सैनिक समाज पार्टीची हाक ऐकली आणि सैनिक समाज पार्टीमध्ये जोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण महाराष्ट्रातील मतदार हा अंडर प्रेशर होता, दबावामध्ये मतदान करण्याचा त्यांच्यावर दबाव होता. परंतु मतदार आता जागृत झाला आहे. तुमचे पैसे नको आणि तुम्हाला मतदान नको. त्यामुळे हा एक संकेत आहे. सामाजिक क्रांती, राजकीय क्रांती घडणार आहे. सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला यश मिळणार आहे, हा संकेत आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टी ही 2029 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करणार म्हणजे करणार आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसवणार म्हणजे बसवणार. हे ऐतिहासिक कार्य घडवण्याचे संकेत आत्तापासूनच मतदारांनी दिले आहेत. त्यामुळे मतदार राजांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.